Hi, I am Dr. Manasi Razurkar. I welcome you to High Five Unscripted. Today with me is Priya Pathak, mother of Tavish Rajopadhyay. Thank you so much for coming. Thank you. So, Priya, you were a part of High Five initially. You were attending the yoga classes over there, right? So, before Tavish joined High Five, you were much aware of the environment. Did that affect your comfort as a parent? Yes, definitely. सो मी ॲक्च्युली सांगेन की म्हणजे मी इंटरनली त्या प्रिमायसेसचं खूप आधी वेन तविश वॉज नॉट इवन बॉर्न मी त्याचं इन्स्पेक्शन करून झालं होतं. सो इट वॉज लाईक येस दॅट डिड मेक अ ह्यूज डिफरन्स आणि दॅट ॲक्च्युली मेड मी टू चूज हाय फाय बिकॉज मी माझ्या योगा क्लासेससाठी सेम प्रेमायसेसमध्ये ऑलरेडी येत होते. सो त्याच्यानंतर म्हणजे मी त्या खूप क्लोजली म्हणजे सगळे मावशीज फॅकल्टीज त्याच्यानंतर ओव्हरऑल सगळं एन्व्हायरमेंट आतमधलं सगळं स्ट्रक्चर सगळं मी खूप क्लोजली बघत होते आणि विदाऊट इवन द नॉलेज ऑफ द टीचर्स की हिचं उद्या जाऊन एक मूल असू शकतं आणि ही उद्या त्याला पाठवू शकते. सो दे वर ॲब्सोल्युटली नॉट अवेअर दॅट म्हणजे आणि आय वॉज ऑल्सो नॉट अवेअर बिकॉज इवन आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग अ किड बाय देन. बट देन इव्हेंच्युअली जेव्हा म्हणजे मी जेव्हा प्रेग्नेंट वगैरे झाले तेव्हा मी योगा खूप दिवस नव्हते करत आणि देन अगेन आफ्टर तविश आय जॉईंड बॅक आणि आय वॉज वेटिंग की हा कधी आणि जस्ट फ्रॉम 4th month मी परत जॉईन केलं आणि मी तेव्हापासून मग त्या अँगलने एक मदर पर्स्पेक्टिव्हनी मी बघायला लागले की ओके आता मी ह्याला इथे पाठवलं तर हा काय काय करेल किंवा ऑल ऑफ दॅट. आणि त्याच्यानंतर जसं जसं तो त्याचे फेजेस झाले माइलस्टोन्स कम्प्लीट झाले सो आय वॉज वेटिंग. मग मी इंटरनली फॅकल्टीजला प्रश्न विचारायचे की सगळ्यात लहान मुलगा कुठला येतो किती महिन्याचा येतो. सो दे यूज टू बी लाईक नाही 9 months 10 months येतात असं काही नाही. सो बाय द टाइम ही स्टार्टेड वॉकिंग की मी आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट की आय एम गोइंग टू पुट हिम हिअर ओनली की जिथे मी स्वतः गेली आहे त्या प्रिमायसेसमध्ये मी आतून बाहेरून सगळं बघितलंय. आणि कसं होतं की आय विल बी व्हेरी ऑनेस्ट हिअर की रोज कोणीतरी नाटकी किंवा ड्रॅमॅटिक वेमध्ये वागू शकतं पण वेन दे नो दॅट नोबडी इज नोटिसिंग मी तरी पण त्या सर्व मावशीज आणि फॅकल्टीज तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच अफेक्शननी तेवढ्याच आपुलकीनी आणि तेवढ्याच केअरनी सगळ्या मुलांची काळजी घेतात आणि त्यांच्याशी बोलतायत. आणि ऑफकोर्स म्हणजे वेगवेगळ्या बॅचेसमधली मुलं दे आर बाउंड टू बिहेव इन सच अ वे. पण तरी असं कोणी मी कधी ऐकलं नाही की कोणीतरी असं ओरडतंय किंवा कुठल्या तरी मुलाला पनिश केलंय किंवा कोणाला तरी असं म्हणजे मारणं वगैरे तर खूपच लांब पण इवन दे हॅव इवन रेज देअर व्हॉइस असं मी कधीच बघितलं नव्हतं. सो आणि इंटरनली ॲज म्हणजे बाकीचे पेरेंट्स हु आर नॉट कमिंग फॉर देअर योगा सेशन्स इनसाइड दे आर नॉट अवेअर की व्हॉट एक्झॅक्टली इज द एन्व्हायरमेंट इनसाइड. दे ऑलवेज सी देअर किड हॅपी किड कमिंग होम अँड दॅट्स अबाउट इट. त्यांनी ते नरेट करेल किंवा जे फोटोजमध्ये बघेल दॅट्स द ओनली साइड ऑफ द स्टोरी फॉर देम. बट ॲज अन इंटरनल attendant for my own personal yoga sessions I can definitely say की that place is something that it gives a homely feeling. म्हणजे असं नक्कीच मला वाटलं की येस मला इथेच तविशला घालायला आवडेल. आणि येस ॲज आय राईटली सेड जसं थोडासा चालायला लागला आय इमिडिएटली मी त्याला तिकडे हे केलं. मला म्हणजे ॲक्च्युली खूप लोकांनी I'll not say criticize is not a appropriate word but खूप लोकांनी त्याच्यावर प्रश्न पण की एवढ्या लहान वयात काय गरज आहे एवढ्या लहान वयात कशाला. आय मीन इट्स लाईक म्हणजे आय एम नॉट डेफिनेटली सेंडिंग माय किड ओव्हर देअर बिकॉज मला गरज आहे बिकॉज मी काय म्हणतात वर्क फ्रॉम होम आहे किंवा मला पाठवायची गरज आहे म्हणून नाही आहे. इट इज फॉर मी की ऑफकोर्स आता आजकाल कॉन्क्रीट हाऊसेसमध्ये आपण राहतो. सो कॉन्क्रीट बिल्डिंग्समध्ये तेवढं कल्चर नाही आहे की शेजारी वगैरे सगळी मुलं खेळायला जातात किंवा अगदी रोज सर्व नातेवाईक भेटतात. सो आय एम बेसिकली सेंडिंग माय किड ओव्हर देअर फॉर सोशलायझिंग. करेक्ट. सो दॅट ॲब्सोल्युटली सॉल्व्स माय पर्पज आणि दॅट इज द रिझन की मी म्हटलं तसं की इंटरनली मी इतक्या बारकाईने ते बघत होते. सो आय वॉज व्हेरी कम्फर्टेबल आणि म्हणजे रिलॅक्स की अरे मी आता माझ्या ऑफिसला मस्त जाऊ शकते. आय नो माय किड इज हॅव्हिंग फन ओव्हर देअर अँड युअर चाइल्ड इज इन सेफ हँड्स बेसिकली. ऑफकोर्स. So actually Tavish joined last year just before I guess 1 month before our annual event. Yes. And that time he was in his settling phase.
And even we were a little contemplating ki should he be on stage, he should be coming on stage, he should be performing, but we could manage to get him on stage and he did really well. I mean, he made all of us so proud. So what were your emotions seeing him on stage for the first time? ॲब्सोल्युटली. म्हणजे ऑडियन्समध्ये बसून आय कॅन ओनली से की मला खरंच डोळ्यातनं तेव्हा पाणी आलं होतं. आणि आय कॅन ॲब्सोल्युटली, म्हणजे आम्ही दोघंही होतो, मी अँड माय हजबंड प्रतीक, आम्ही दोघंही म्हणजे वी वर नॉट एक्सपेक्टिंग. आणि यु नो फर्स्ट ऑफ ऑल तर आय एम ग्रेटफुल की तुम्ही इतक्या शॉर्ट स्पॅनमध्ये त्याला ती अपॉर्च्युनिटी दिली. कारण यु नो एक त्यांचा एक डान्स ऑलरेडी सेट होता. सो माय किड तविश वॉज अ न्यू एंट्रंट ओव्हर देअर आणि ही वॉज नॉट अवेअर ऑफ द स्टेप्स किंवा इट वॉज व्हेरी इम्पॉसिबल. आणि इवन द टीचर्स ऑल्सो टोल्ड मी की म्हणजे बघा तुम्हाला पाठवायचं का इफ यू आर कम्फर्टेबल, कारण पुढे ऑडियन्स असतात, लाईट्स असतात. आणि फॉर हिम इट वॉज म्हणजे इवन वी वर नॉट शुअर हाऊ ही विल रिॲक्ट. बट मी अँड प्रतीक वी वर लाईक ठीक आहे यार, लेट्स टेक अ चान्स. वी आर नॉट लाईक की तो एकदम बरोबर करते की, दॅट इज सेकंडरी. हाऊ ही इज डुईंग इज ॲब्सोल्युटली सेकंडरी. लेट्स ते एवढे म्हणतात की दे आर विलिंग टू गिव्ह अस अ चान्स, दे आर विलिंग टू गिव्ह हिम अ प्लॅटफॉर्म. लेट्स सी हाऊ इज. आणि वी वर शॉक्ड. आय मीन हा काय कमाल. म्हणजे त्याला तिकडे ही नॉट ओनली म्हणजे तो तिकडे जेल तर झालाच. आम्हाला असं वाटलं की रडतोय का काय, लाईट्स बघून घाबरतोय का काय, पळूनच जातोय का काय. नाही, ही वॉज जस्ट ऑन हिज ओन. आणि नॉट ऑल स्टेप्स दॅट ही डिड विथ दॅट, त्यांचं आगूबाई ढगूबाई सॉन्ग होतं. तर त्यांनी ते सगळ्या नाही केल्या, आय ॲग्री. पण जेवढ्या केवढ्या केल्या त्या खूप कमाल. म्हणजे त्यांनी गोंधळ घातला तिकडे स्टेजवरती. आणि अजूनही त्याला ते सॉन्ग आठवतं. ते सॉन्ग अगोबाई, मी घरात अगोबाई म्हटलं तरी तो ही पिक्स अप दॅट हुक स्टेप ते आणि तो ते करतो. मग मी म्हणजे अगोबाई नाही अगोबाई म्हणते मी. सो त्याला ते इतकं लक्षात राहिलंय. आणि म्हणजे ही वॉज लाईक, चिल्ड्रन हॅव अमेझिंग मेमरी. आय टेल यू, अमेझिंग मेमरी. येस, दॅट इज ट्रू. म्हणजे आणि तुम्हालाही वाटलं टू गेट हिम इन्क्लुडेड. दॅट वॉज समथिंग की असं नाही की यू नेव्हर थॉट दॅट इट इज आवर इव्हेंट आणि इट इज अ प्रोग्राम. हा डान्स त्याच वे मध्ये झाला पाहिजे. मग कोणीतरी ज्याची प्रॅक्टिस नाही त्याला घेतल्याने मे बी ते फॉर्मेशन थोडंसं बिघडून. यू नेव्हर थॉट ऑफ दिस. यू वर लाईक वी विश टू गिव्ह युअर किड इफ यू गाईज आर कम्फर्टेबल ॲज अ पेरेंट. ओके, गेट इन. सो दॅट वॉज समथिंग ते मलाही ॲज अ मदर खूप चांगलं वाटलं. So I still remember when my daughter was 3 years old and it was her first stage performance. सो तिची मला अखंड वेळ फक्त पाठ दिसत होती, कारण मागे LED स्क्रीन होता आणि ती फक्त त्याच्याकडे बघत होती. बट स्टील आय रिमेंबर दॅट डे. आणि ती ज्या मोमेंटला स्टेजवर आली, इवन आय हॅड टिअर्स इन माय आईज. सो आय गेस ईच अँड एव्हरी पेरेंट वेट्स फॉर दॅट day when their child is on stage and performing or doing something on stage. Right. Absolutely. So actually on this basis I want to share one experience with you. You know, High Five teaches children different languages. So the rhymes, songs, they are in different languages. It's English, Hindi, Marathi, even foreign languages like Spanish and German. Right. One of the parent last year, just before our annual event, decided to leave High Five because their child sang a Marathi song, okay, and in their friend circle, and which both the parents felt is not up to their society. Okay. And so they left High Five. What are your opinions? What is your opinion on this, on children embracing different languages, cultures or expressions? ओके, सो टू बी ऑनेस्ट ह्याच्यासाठी तर मी नक्कीच मराठीतच उत्तर देईन. आणि म्हणजे नॉट ओनली बिंग अ महाराष्ट्रीयन किंवा मराठी किंवा असं काही, बट यू नो वॉट की आय हॅव सीन यू गाईज डुईंग लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज इनसाइड. म्हणजे मग ते साऊथ इंडियनचं म्हणजे केरलाईट लोकांसाठीचं ओनम थीम असू देत, नाहीतर मराठी लोकांचे किंवा महाराष्ट्रीयन लोकांची पालखी सोहळा असू देत किंवा एनिथिंग. म्हणजे यू आर नॉट बायस्ड ऑफकोर्स टुवर्ड्स एनी सर्टन कल्चर और एनी सर्टन लँग्वेज, आय बिलीव्ह. आणि येस, म्हणजे मला असं नक्कीच बोलायला आवडेल की मराठीमध्ये कोणाचा मुलाने किंवा मुलीने जरी गाणं म्हणलं असेल तरी अरे ती आपली भाषा 1500 वर्ष जुनी आहे.
सो म्हणजे ह्याच्याबद्दल आय डोंट फील दॅट यू शुड बी अशेम्ड और यू शुड फील दॅट दिस इज नॉट मॅचिंग युअर स्टँडर्ड्स ऑर समथिंग लाईक दॅट. बिकॉज आय फील की माझ्या मुलांनी, आम्ही तर घरी सगळ्या लँग्वेज बोलतो. म्हणजे आता मी SBI मध्ये असल्यामुळे आणि माझा नवरा वकील असल्यामुळे आम्ही लोकांची म्हणजे फोनवरती बोलताना किंवा आपापसात बोलताना इंग्लिश, मराठी, हिंदी कुठल्याही लँग्वेजमध्ये बोलतो. सो ही इज ऑल्सो पिकिंग अप द सेम. म्हणजे तवेश इज ऑल्सो पिकिंग अप द सेम. आणि आय वॉन्ट हिम टू ग्रो अप इन द सेम. म्हणजे त्यांनी उद्या हिंदी भाषेमध्ये जरी गाणं म्हटलं तरी आय एम कम्फर्टेबल. असं नाही की आम्ही हिंदी नाही होत म्हणून यू शुड नॉट सिंग दॅट सॉन्ग. म्हणजे वाय नॉट. आणि आता जसं ॲज यू मेन्शन की तुम्ही जर्मन आणि स्पॅनिश वगैरेचे पण क्लासेस घेता. सो दिस इज द सेकंडरी, दिस इज आउट ऑफ माय कंट्री. पण आजही आपण जेव्हा जर्मनीमध्ये जातो तेव्हा आपण जर्मन लँग्वेज शिकतो ना, बेसिक तरी शिकतो ना. काय गुटन नाकट, गुटन ॲबेंड, काय चूस वगैरे शब्द शिकतो आपण. अँड देन वी गो टू दॅट कंट्री. वाय डू वी डू दॅट? म्हणजे इट्स लाईक की मग महाराष्ट्रामध्ये असल्यावरती मराठी का नाही बोललं पाहिजे? आणि नक्कीच, आणि जे कोण पेरेंट्स पण असतील कदाचित त्यांचे आई वडील म्हणजे मुलांचे आजी आजोबा तर मराठी असू शकतात ना, तर आपण त्यांच्याकडनं नाही एक्सपेक्ट करू शकत की दे विल ऑल्सो स्पीक इंग्लिश ॲज फ्लुएंटली ॲज वी गाईज आर डुईंग. आणि उद्या जाऊन म्हणजे मराठीसाठी पण मला नाही वाटत की इट शुड मेक अ प्रॉब्लेम. लाईक इट शुड बी म्हणजे लिंग्विस्टिक त्याच्यात बॅरियर कशाला पाहिजे? उलट द मोर द मेरियर. जेवढ्या लँग्वेजेस तो शिकतोय, जेवढ्या लँग्वेजेस तो ही स्पीकिंग अप, मोर फ्रेंड्स ही इज गोइंग टू मेक. तर मग फक्त माझे मराठीच फ्रेंड्स आहेत आणि हिंदीच फ्रेंड्स आहेत आणि इंग्लिश बोलणारेच फ्रेंड्स आहेत. बिकॉज त्या गोष्टी जास्त डिफरन्स नाही करत उद्या जाऊन. बरोबर आहे. कारण आम्ही सुरुवातीपासून इन माय स्कूल मराठी वॉज अ सेकंड लँग्वेज. बट आज मी कामासाठी मला जास्त मराठीतच बोलावं लागतंय. सो शुड आय गो बॅक टू माय स्कूल डेज अँड से दॅट वाय मराठी वॉज नॉट टॉट ॲज अ फर्स्ट लँग्वेज इन माय स्कूल? बिकॉज आता त्याचं माझं ऍप्लिकेशन तर मराठीच आहे. इट्स like to be honest, I cannot comment really on the insights of those parents. But as a parent I feel it is very disappointing. म्हणजे हे कारण नक्कीच नसावं टू लाईक. नाही, मला माझ्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे. आणि ओव्हर हिअर वेन एव्हर वी टेक अप एनी इव्हेंट, आता जसं पालखीचं झालं त्यावेळेला जे काही एक्सप्लेनेशन मुलांना दिलं गेलं, आय हॅड स्पेसिफिकली मेन्शन्ड द टीचर्स दॅट द एक्सप्लेनेशन हॅज टू बी इन मराठी. Now we are coming up with a tiger theme. So त्याचं explanation obviously has to be in English. So आणि हा blend असलाच पाहिजे. I feel in all the organizations, if you are not proud of your language, तर मला तरी पर्सनली हे I am extremely proud of Marathi language. ॲब्सोल्युटली, डेफिनेटली सेम इयर. म्हणजे माझे पण तेवढेच व्ह्यूज आहेत. पण हा म्हणजे यू हॅव अ परफेक्ट ब्लेंड आणि बॅलन्स ऑल्सो. म्हणजे यू इंट्रोड्यूस सम क्रॉसॉज वगैरे ऑल्सो टू द लाईक नॉट टॉडलर्स बट जे मोठे आहेत त्या मुलांना. आता क्रॉसॉ इज नॉट अ महाराष्ट्रीयन फूड ॲट ऑल. तर मग हे पण इंट्रोडक्शन आहेच ना. सो यू कॅन ऑलवेज सी द ब्लेंड ऑफ डिफरंट काइंड ऑफ डेलिकेसीज म्हणा किंवा लँग्वेजेस म्हणा, वर्ड्स म्हणा, एव्हरीथिंग लाईक सॉंग्स पासून सगळ्या गोष्टी. इट इज अबाउट गिव्हिंग exposure to the children for their holistic development is a yes, definitely. So see, when we go to search for some kind of a preschool or play school for our child, or maybe an activity center for our child, what according to you as a parent we should be putting on high priority? Should the infrastructure be put on high priority? The moral values, the mission, vision of the organization should be put on priority, or the personal touch which the organization provides should be put on priority? टू बी ऑनेस्ट हिअर विथ यू, माझ्या घरापासनं हायफाय सगळ्यात लांब आहे पहिलं तर. म्हणजे 5-6 स्कूल्स आहेत मध्ये आणि मग देन आय हॅव टू रीच हायफाय. बट द रिझन, एक तर माझा पर्सनल तिकडे एक्झिस्ट आधीपासूनचा माझा प्रेझेन्स होता ते तर आहे. बट फ्रॉम एक युअर पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो आय नो वाय यू, विथ वॉट इंटेन्शन यू हॅव स्टार्टेड द स्कूल. You have a lot of your personal own experiences and opinions. You as a mother itself, and you know exactly की तेव्हा काय गरज होती, तेव्हा काय मिळालं नाही. आणि तेव्हा आपण, and I believe we had this conversation also earlier. So I know that what you are actually designing for them.
की आता जसं फॉर एक्झाम्पल फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे मी इकडे बघितल्या. आता कारगिल दिवस, लाईक व्हॉट यू गाईज आर सेलिब्रेटिंग कारगिल. येस, एक्झॅक्टली. सो कारगिल दिवस हा किती लोकांना माहिती असतो, आणि तेव्हा आमचे म्हणजे किड्स नव्हते पण. म्हणजे आय कॅन ॲब्सोल्युटली रिलेट की तुमचं ह्याच्या मागचं स्टडी किती असेल, की अगदी ते बॅज ऑफ ऑनर त्या मुलांना द्यायचं. म्हणजे त्यांना तर काय वाटत असेल. आय रिअली फील की आमच्या लहानपणी अशा स्कूल्स का नव्हत्या. I genuinely feel that we are the ones who should imbibe such kind of पेट्रिऑटिझम इन आवर चिल्ड्रन. आणि हे आपणच केलं तर ते आपल्या मुलांमध्ये जाणार आहे. Today we are safe, we are sitting over here, we are enjoying our life, we are partying, is all because of those thousands of soldiers who are there on the border, who are protecting us. But आता हे त्यांच्यापर्यंत जाणार तरी कसं, बरोबर, मुलांपर्यंत. इफ आय डोंट डू दॅट तर ते मुलांपर्यंत पोहोचणार नाही. So this was just one small initiative which we together decided ki let's have Kargil Divas for our Mama Owl's Nest. And it's just not the badge of honor which the children are going to create. It's not the parade or the physical activity which they are going to do. But I feel the highlight is that these children are going to write personalized letters to the soldiers. And these letters we are going to post to the soldiers. Of course the team got the address and everything, आणि ते इंडिया पोस्टने आम्ही त्यांना या कमिंग वीकमध्ये पाठवणार आहोत. राखी पण जवळ येते, सो त्या बेसिसवरती हे लेटर्स त्यांना पोचतील. दिस इज जस्ट वन वे ऑफ कम्युनिकेटिंग विथ देम, सेंडिंग अ ट्रिब्यूट म्हणू शकतो. करेक्ट. सो आणि ॲज यू मेन्शन्ड अबाउट दिस ममाज आऊल नेस्ट, सो ते पण मला सांगायचं आहे. म्हणजे हे मी कुठल्या दुसऱ्या स्कूल्समध्ये ही कन्सेप्टच बघितली नाही. आणि ही म्हणजे ॲज पेरेंट्स किंवा ॲज कपल्स, यंग कपल्स असे आम्हाला इतकी कमाल वाटली ना, की म्हणजे हे किती थॉटफुल आणि किती इनोव्हेटिव्ह आहे. म्हणजे यू गाईज आर थिंकिंग टू व्हॉट लेवल, की अरे यंग कपल्स और पेरेंट्स ऑल्सो नीड देअर टाइम. हे पण ह्या लोकांना दे नीड टू गो आउट ऑन अ डेट, मे बी फॉर अ मूवी, मे बी फॉर अ ड्रिंक और वॉट एव्हर. सो ड्रॉप युअर किड्स ओव्हर देअर. वी विल एन्श्योर दॅट दे आर ऑल्सो हॅव्हिंग देअर गुड टाइम, मे बी मूवी नाईट किंवा काहीतरी, आणि यू गाईज ऑल्सो ॲज अ कपल गो आउट अँड चिल. आणि दिस इज समथिंग, म्हणजे हे काहीतरी वेगळंच होतं, म्हणजे बियॉन्ड एक्सपेक्टेशन्स आहेत. आणि ही मला कन्सेप्ट खूप आवडली. म्हणजे माझा नवरा तर मला आहे ना, ते त्याला सोडू ना, आपण जाऊ ना, आपण आज हा पिक्चर आला, इकडे जाऊ तिकडे जाऊ. म्हणणार इज राईट नाव इज टू यंग, बट येस डेफिनेटली विल पुट हिम देअर सम टाइम आणि वी विल ऑल्सो गो आउट. कारण हे ऍक्च्युली एवढ्या लहान मुलांबरोबर हॉटेलमध्ये ते खूप दंगा घालतात. वी ऍट टाइम्स कॅनॉट हॅव अ कॉन्व्हर्सेशन विथ इच अदर. आणि मग त्याच दंगा घालतात, बोलू शकत नाही, मग मोबाईल दिला जातो. सो आय एम स्ट्रिक्टली अगेन्स्ट प्रोव्हाइडिंग मोबाईल ऑर एनी काइंड ऑफ अ स्क्रीन टाइम टू द चाइल्ड. आणि त्याच्यामुळे खरं ही कल्पना माझ्या डोक्यात आली होती की वाय नॉट स्टार्ट समथिंग लाईक दिस वेअर इन चिल्ड्रन आर एंगेज्ड in high five till late night. Right. And this is how I started, and I can proudly tell you that High Five is the first organization all across Pune to start this. Ata, yes, of course, there are other organizations, of course, who have started this, but I can proudly tell you that I am the first one to do that. Of course. नाही, ही मी कन्सेप्ट मी बघितलं ना, ॲज अ पायोनियर स्टेट मी फर्स्ट हे बघितलं, मम्माज आऊल नेस्ट. आणि आय वॉज व्हेरी क्युरियस की हे काय. आणि माझ्यापेक्षा असं माझ्या नवऱ्याला हे खूप आवडलं. अरे काय मस्त आहे यार, चल आपण जाऊयात आता बाहेर, त्याला तिकडे सोडू. म्हणजे दिस इज व्हेरी नाईस कन्सेप्ट. म्हणजे यू आर नॉट ओनली थिंकिंग म्हणजे तुमच्या ब्रँडबद्दल, तर दॅट इज व्हेरी लास्टली दॅट यू गाईज मस्ट बी थिंकिंग. बट आधी तर मुलं आणि मुलांपेक्षा जास्त यू आर थिंकिंग फ्रॉम पेरेंट्स पर्स्पेक्टिव्ह ऑल्सो, दॅट हाऊ दे कॅन स्पेंड टाइम टुगेदर अँड हाऊ द किड्स आर ऑल्सो एन्श्योर दॅट दे आर ऑल्सो एंगेज्ड ओव्हर हिअर, विच आय थिंक दॅट इज लाईक फेनॉमिनल. हे मला खूपच आवडली कन्सेप्ट. आणि अशाच काही काही खूप नवीन नवीन कन्सेप्ट्स आहेत तिकडे. अगदी ट्रेडिशनल फक्त दिवाळी पार्टी, की आम्ही गणपतीच बसवलाय किंवा रक्षाबंधनच आहे, हे असे तर सगळीकडेच होतात. कारगिल दिवस किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी, की म्हणजे आय डोंट नो की तुमच्यामध्ये कोणी केरलाइट आहे की नाही, बट यू मेक शुअर दॅट ओनम काय आहे, त्याची सध्या काय आहे आणि एव्हरीथिंग. मग ते आय डोंट नो दॅट आउटफिट्स अँड ऑल, यू मेक शुअर दॅट एव्हरी किड इज ड्रेस्ड अप अँड डोल्ड अप नाईसली इन द आउटफिट, आणि दे आर एम्ब्रेस्ड विथ ऑल दॅट कल्चर. आणि दिस आय थिंक दॅट म्हणजे तुम्ही यू गाईज आर ऑल्सो गोईंग बियॉन्ड युअर कल्चर, बियॉन्ड युअर ओन ट्रेडिशन्स अँड एक्सप्लोरिंग दॅट, स्टडिंग अबाउट दॅट अँड देन ट्राईंग टू गिव्ह इट टू आवर किड्स, विच आय थिंक दॅट इट इज म्हणजे वी ॲज पेरेंट्स ऑल्सो मे बी कॅनॉट डू इट.
to some this extent, but you guys are definitely making it This up. is a huge effort which my staff is entirely putting in. So in one word, if I ask you that please tell me one X factor of High Five, what would you tell me? Yes, इनोव्हेशन ते तर आहेच, प्लस तुमचा पर्सनल टच आहे प्रत्येकाशी. आणि येस, वन मोर थिंग, ॲज इन टॉडलर बॅचमध्ये मी जे बघितलं ना, द रेशो इट मॅटर्स अ लॉट. म्हणजे रेशो फ्रॉम टॉडलर्स आणि टीचरचा जो रेशो बघितलाय, म्हणजे असं नाही आहे की 10-12 मुलं आणि एकच टीचर आणि एकच मावशी आहे. यू मेक शुअर की ही बॅच जास्त फोकस्ड आहे, ही बॅच अशी आहे की ह्याच्यामध्ये किड्स डोंट अंडरस्टँड, आणि त्याच्यामध्ये तो एक तर काउंट तर लिमिटेड आहेच आहे, जे मी एक्सपिरियन्स केलंय. आणि यू डोंट गो बियॉन्ड दॅट काउंट. उगाच आपलं भरायचे आहेत म्हणून खूप मुलं भरलेत आणि देन यू डोंट हॅव सो मेनी टीचर्स आणि मावशीज अटेंडिंग देम, देन इट्स ऑफ नो यूज. म्हणजे आणि देन आय कॅन राईटली से की इथे ना, म्हणजे देर इज लाईक 3-4 मावश्या असतात इन दॅट बॅच, 2 टीचर्स असतात आणि दुसरी एक्सटर्नल फॅकल्टी पण असतात, लाईक तबला किंवा काहीतरी डान्स, म्हणजे दॅट इज अन एक्स्ट्रा फॅकल्टी फॉर मी. सो आय कॅन सी दॅट हा रेशो एकदम परफेक्ट आहे त्यांच्यासाठी. सो दॅट नॉट ओनली माय किड, बट आय कॅन सी दॅट एव्हरी चाइल्ड इज वेल फेड, लाईक एव्हरी चाइल्ड इज अटेंटिव्ह. मग कोणाचं डायपर चेंजिंग असो किंवा आय मीन इट्स अ व्हेरी हार्डवर्क की तुम्हालाही प्रत्येक मुलाचं डाएट किंवा प्रत्येक मुलाची कोणाला कुठली अलर्जी आहे, कुठल्या पेरेंटनी काय इन्स्ट्रक्शन देऊन आपल्याला सोडलंय की आज ह्याला दात येत आहेत बरं का, आज ह्याने खाल्लं नाहीये, किंवा आज ह्याला असं काहीतरी लूज मोशन्स होत आहेत, त्यामुळे यू हॅव टू ऑल्सो थिंक अबाउट इट की ह्याला हे द्यायचं, ह्याला हे नाही द्यायचं. आणि ही इंटरनल मॅनेजमेंट मला हे खूप चांगलं वाटतं. आणि इन अदर स्कूल्स ऑल्सो हॅव सीन ना की देर इज 1 टीचर आणि 1 मावशी. मग अदर किड्स आर लाईक दे आर लाईक, म्हणजे ऑफकोर्स एक टीचर सगळ्यांना नाही अटेंड करू शकत, आणि ॲट द सेम टाइम ऑल ऑफ देम आर गोइंग टू बिहेव इन अ व्हेरी डिफरंट वे, आणि नो किड इज गोइंग टू बी बिहेविंग इन अ सर्टन एक डेफिनेट वे. त्यामुळे हे मला हा रेशो हा खूप अट्रॅक्टिव्ह वाटला. इनोव्हेशन्स, ॲज आय टोल्ड यू, छोटे छोटे दिवस, छोट्या छोट्या गोष्टी यू गाईज आर सेलिब्रेटिंग. अजून एक गोष्ट कॉम्प्लिमेंट करण्यासाठी लाईक अ नेक्स्ट फॅक्टर मला सांगावंसं वाटतो की तुमच्याकडे जे काही सेलिब्रेशन असतं ना इंटरनली, यू डोंट बॉदर द पेरेंट्स की तुम्ही फक्त मुलांना पाठवा, एवढंच तुमचे इन्स्ट्रक्शन्स असतात. की मे बी एक तुम्ही जस्ट ड्रेस कोड सांगाल, ठीक आहे, की एथनिक ट्रेडिशनल मध्ये पाठवा, बट यू डोंट बॉदरच की त्यांना तुम्ही चार्ट पेपर बरोबरच पाठवा, मग त्यांना वेगवेगळ्या कलरचे रबर्सच पाठवा त्यांच्याबरोबर. आय मीन यू टेक केअर ऑफ ऑल द रॉ मटेरियल्स ऑल्सो विच इज नीडेड फॉर द ऍक्टिव्हिटी. कारण आजकाल स्कूलमध्ये म्हणजे वेन आय इंटरॅक्ट विथ पेरेंट्स ना, त्यांचं असं असतं की आम्हाला रात्री 9 वाजता मेसेज येतो व्हॉट्सअपवरती की उद्या ही ऍक्टिव्हिटी आहे, यू आर सपोज टू गेट 10 पेपर प्लेट्स. मग ते पेरेंट्स आफ्टर देअर वर्किंग आवर्स गो बॅक आणि शॉप फॉर दी 10 पेपर, बट लागते एकच, आणि मग बाकीच्या पॅकेटचं करणार काय. पण इथे इट इज लाईक वी जस्ट हॅव टू सेंड. So this is what I normally tell the parents. I just need your child. That's it. You just give your child, rest we will take care of. My last question to you is, how do you want High Five to grow or evolve to support parents and children even better? Absolutely. I mean, you guys are doing a very commendable job. त्यामुळे नाही, म्हणजे मी असं ॲज अ पेरेंट येस ऑफकोर्स मला जे फोटोज मिळतात ते मला खूप आवडतात मिळालेले, पण मोर ओव्हर फोटोज मला माझा एक हॅपी किड घरी येतो इज द सॅटिस्फॅक्शन टू मी. ते फोटोज एक दिवस मला नाही आले ना, इज लाईक आय डोंट like I'm not bothered about it. Like I know that my kid is coming home and I'm putting him for being socializing and he is picking up some good habits from there is what really satisfies me as a mother. की त्यामुळे ॲज असं काही नाही आहे, पण ठीक आहे, म्हणजे आम्हाला जरा अजून ऑफिसमध्ये काही अजून कंटेंट बघायला मिळाला तरी मजा येईल, पण नाही आलं तरी काही नाराजी नाही आहे, कारण काय कळतंच आम्हाला की हा काय करतो. आणि मी टोल्ड यू, मी संध्याकाळी माझ्या योगा बॅचला गेल्यावर मी विचारत असते काय केलं आज, काय केलं मावशी, आणि त्या दंगा करता, खूप मस्ती करता, असं त्यांचं दे आन्सर. सो इट्स लाईक या आय थिंक यू आर डुईंग रिअली ग्रेट. आणि तुमचे आणि येस ऑल्सो मला हे पण दिसतं की ह्या ज्या मावशीज किंवा फॅकल्टीज आहेत ना, हे पण खूप जुने लोक आहेत आणि दे आर ऑल्सो अटॅच टू यू. आणि आय कॅनॉट सी दॅट असे खूप चेंजेस तिथे होत आहेत किंवा न्यू टीचर्स आर कमिंग अँड गोईंग इन.
असं नाही होते. त्यामुळे ऑफकोर्स यू मस्ट बी टेकिंग केअर ऑफ देम ऑल्सो. त्यांच्याही काय काय रिक्रिएशनल बद्दल तू नक्कीच विचार करत असशील की त्यांनाही एक पाहिजे तेवढा ब्रेक पाहिजे तेव्हा त्यांची पण, सो दॅट दे आर ऑल्सो बिंग विथ यू. आणि सो दॅट इज वन ऑफ माय एक्स फॅक्टर, आय वुड डेफिनेटली से. येस. सो ओव्हरऑलच मला असं वाटतं की इट्स गोइंग ऑन रिअली वेल. तुम्हालाही एक अजून मोठा प्लॅटफॉर्म मिळाला तरी चालेल. Keeping my fingers crossed for that. मोठा प्लॅटफॉर्म आय से अ बिगर स्पेस. येस की ज्याच्यामध्ये काही आउटडोर ऍक्टिव्हिटी, बट यू आर मेकिंग दॅट एफर्ट ऑल्सो की बाहेर ग्राउंड वरती ऑल्सो यू आर टेकिंग इट, मेकिंग शुअर दॅट द किड्स आर गोइंग. मी बघते प्रत्येक मुलगा स्टेअर्स वरून एक एक मावशी त्याला खाली खाली नेतायत. म्हणजे असं नाही की चला जावा खाली, तुम्ही तुमचं जावा, एकच मावशी इज अटेंडिंग ऑल किड्स. नो, एव्हरी किड इज एक एक स्टेअर खाली उतरून ते जातात ग्राउंडवर आणि देन यू इन्स्ट्रक्ट दॅट इथून पिक करा वॉट एव्हर. सो इट इज, यू आर ऑल्सो मेकिंग एफर्ट्स आणि वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही अॅनलाइज करताय आणि पेरेंट्सचे डिमांड्स पण तुम्ही थ्रू सच सेशन्स तुम्ही लक्षात घेताय, फीडबॅक्स आणि रेकमेंडेशन आणि तुम्ही इम्प्लिमेंटही करताय. दॅट इज ऑल्सो समथिंग. सो गुड. Thank you so much, Priya, for coming. Thanks to our venue partners, Studio 55 Architects. Thank you. Good.